एवढं सुखी गाव आहे, या गावाला पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही. बारकीला रस्ता विचारला, बघा ती कशी सांगत्या. मलाच समजना कोणत्या साईडने जायचंय. धामोडमध्ये पोहोचलो. गाव खूप सुंदर होतं आणि तिथली माणसं सुद्धा सुंदर होती. दीदी आपल्या नवऱ्याला मदत करत होत्या. किती जरी झालं तरी आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला मदत केली की आपल्याला लई भारी वाटते. आणि हा ऊस आहे, आमच्या गावाला तलाव आहे, आणि काय तुम्हाला काय वाटते ते सांगा. शेती बिती भरपूर आहे, भात मळतोय आम्ही, सगळी पिकं काढतोय. लई दिवसांनी टायर बघून मला लहानपणीचे दिवस आठवलं. मी सुद्धा दिवसभर टायर फिरवायचो. कोणत्याही खेडेगावात गेला तर जुनी माणसं अंगावर पांढरी कपडे, डोक्यावर टोपी हे तुम्हाला दिसणारच. कोळशाची इस्त्री लई दिवसाने दिसली. कोळशाच्या इस्त्रीच्या कपड्याचा वास लई भारी येतोय. बारक्या पोरी खेळणी घेऊन खेळत होत्या. बारक्याला घरातल्याने रागवलं होतं वाटतं. एकटाच अभ्यास करत बसला होता. आपलं कोल्हापूर इतकं जवळ असून सुद्धा आपल्याला त्याची खरी ओळख नाही. इथे निसर्ग आहे, धरण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनमोकळी आपुलकीची माणसं आहेत. प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी कोल्हापूर तालुक्याच्या बाहेर पडून आजूबाजूची गावे फिरून बघावी. नक्की सांगतो, पुन्हा फार लांब जायची इच्छा होणार नाही. मी फक्त थोडीशी गावं फिरलोय, पण तेवढ्यातच कळालं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला किती निसर्गाचं वरदान लाभलं आहे. एकदा वेळ काढून कोल्हापूर जिल्हा फिरून बघा. खूप काही आहे कोल्हापूर जिल्ह्यात बघण्यासारखं.